नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. मनीषाच्या आईचा आणि प्रथमेशचा काय संबंध आहे ह्याचा आधी शोध घे, कारण हा संबंध पुढे घडणाऱ्या गोष्टींवर परिणाम करणार आहे. तू उद्या विक्रांतला जाऊन भेट. आजोबा माझी एक चिठ्ठी दे त्याला. अज्ञानात सुख असतं म्हणतात ना, तेच खरंय. अशीच राहा कुसुम. कोण भेटलं चौकीवर? इन्स्पेक्टर वझरवार. काही विचारलं तुम्हाला त्यांनी? फार काही नाही. तरी फार काही नाही म्हणजे? हेच की तुम्हाला का भेटायचं आहे. काय सांगितलं त्यांना मिस्टर शास्त्री? आदिनाथ शास्त्रीच्या केस संदर्भात मला जे काही सांगितलं सगळं सांगितलं त्यांना? नाही, तेवढ्यात तुमचा फोन लागला आणि तुम्ही इकडे बोलवलं. आदिनाथ शास्त्रीला पुन्हा किती लवकरात लवकर अटक व्हावी अशी इच्छा आहे तुमची? असं का म्हणता इन्स्पेक्टर? तसं जर वाटत नसेल तर प्लीज असे वागू नका. तुम्हाला कितीही आणि काहीही वाटत असलं आणि जे तुम्हाला वाटत असलं ते खरं जरी असलं तरी कायदा पुरावे मागतो आणि आत्ता पुरावे काहीतरी वेगळीच गोष्ट सांगतायत मिस्टर शास्त्री. एक विचारू का इन्स्पेक्टर? आधीला काही होणार नाही ना? त्याला मुद्दाम या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलंय. तिची कोण मुलगी होती ना, तिचा दोष आहे याच्यामध्ये. तिच्यामुळे हे सगळं घडलंय. अलीकडे खूप गप्प असतो तो. खूप एकटा असतो, काही बोलत नाही. जे काही बोलला ते परवा. मिस्टर शास्त्री ती मुलगी कोण आहे? ते आता आदिनाथच सांगू शकेल. मग विचारा, लवकर विचारा. या प्रश्नाचं उत्तर आम्ही सुद्धा मिळवू शकतो, आदिनाथ शास्त्रींकडनंच मिळवू शकतो. पण सध्या परिस्थिती अशी आहे की मित्र सुद्धा शत्रू वाटतोय. तो तुमचा भाऊ आहे, कदाचित तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल. तो त्याला विचारा. मी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही होणार नाही ना. आजोबांनी तुमच्यासाठी एक चिठ्ठी दिली होती. थँक्यू. एकच सांगतो मिस्टर शास्त्री, पोलिसांवर विश्वास ठेवा. आता तरी पोलिसांवर विश्वास ठेवा. पोलीस हा प्रत्येकाचा मित्रच असतो आणि ह्या केसमध्ये तुमचा मित्र पोलीस आहे. येऊ मी. टेक केअर.
डॉक्टर, डॉक्टर सामंत, डॉक्टर सामंत, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. निशब्द करून टाकणारी चित्र आहेत ही मिसेस शास्त्री. हीच अवस्था माझी सुद्धा झाली होती जेव्हा मी यातली काही चित्र पाहिली. होणारच मिसेस शास्त्री, कारण प्रत्येक चित्र एक कलाकृती म्हणून कसं आहे मला माहित नाही. पण काळाला बंदिस्त करणारी चित्र आहे ती. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे यातल्या काही घटना हे मी कुठेतरी पाहिलंय याची सतत मला आठवण करून देतं. त्या फुगड्या खेळणाऱ्या बायका, धावणाऱ्या 2 बायका, वाडा, हे सगळं. साहजिक आहे मिसेस शास्त्री, कारण प्रत्येक चित्र तुमच्या गतजन्माचा, भूतकाळाचा आढावा घेणारं चित्र आहे. आणि जर असं असेल तर प्रथमेश भूतकाळाविषयीच्या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल मिसेस शास्त्री. जे मी वारंवार सांगतोय. आणि म्हणूनच ठरल्याप्रमाणे मी प्रथमेशला तुम्हाला भेटायला घेऊन आले. मला फक्त एकच प्रश्न पडला आहे मिसेस शास्त्री. प्रथमेशला मी याआधी फक्त एकदाच भेटलोय, तरीही त्याच्याशी माझा परिचय या आधीचा आहे असं मला का वाटतंय. आणि हेच मला आमच्या पहिल्या भेटीतही वाटलं होतं. प्रथमेश, तुला 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 काही सांगायचं आहे का मला? हळूहळू सांग. प्रथमेश, प्रथमेश, तू काय सांगतोयस? मिसेस शास्त्री, तू काय बोलतो मला काही कळत नाही. हळू सांग, जे काय सांगायचं ते हळू सांग. प्रथमेश, मला सांग, काय बोलतोयस तू? चित्र, कुठलं चित्र? हे बघ बाळा, माझ्याकडे बघ. मला तू हळूहळू सांगितलंस तर मला सगळं कळेल. तू कुठल्या चित्राबद्दल बोलतोयस तू? हे बघ मला मिसेस शास्त्री, तू असंच बोलत राहते, मला काही कळणार नाही. मिसेस शास्त्री, तू ओळखतोस का यांना? मिसेस शास्त्री, ओळखतोस यांना? त्यांना यांचा चेहरा हळूहळू बघितलास? हळू मला सांग, कुठला मिसेस चित्र? शास्त्री, मला काय बाळा माझं ऐकशील का? प्रथमेश, प्रथमेश, हा प्रश्न मला सतत पडायचा. कोण आहे हा प्रथमेश? जुने प्रश्न सुटू लागलेत, पण काही नवीन प्रश्न त्याबरोबर उभे राहिलेत. मध्यंतरीच्या काळात मला सतत प्रथमेश का दिसायचा?
प्रथमेशच्या चित्रांचा संबंध आता मला लागू लागलाय. कसला संदर्भ? प्रथमेशने काढलेली चित्र आणि त्यातल्या घटना या जन्मातल्या नाहीयेत. मी गत जन्मातल्या काही घटना किंवा त्यातले काही प्रसंग आठवताना कधी कधी खूप वेळ लागतो. पण प्रथमेशचं तसं नाहीये. प्रथमेशची चित्र सांगतात की त्या सगळ्या घटना त्याच्या डोळ्यासमोर नाचतायत. कोणत्या घटना? त्याच घटना ज्यांचा संबंध इंदुमतीशी आहे. म्हणजे सगळ्या घडलेल्या घटना तो चित्रातनं मांडायचा प्रयत्न करतोय. तर नुसत्याच चित्रातनं नाही, मग गळा धरला होता त्यांनी शास्त्र्यांच्या घरात सगळ्यांसमोर. पण का, हा प्रश्न अजूनही मला त्रास देतोय. कदाचित सूड असेल. सूड म्हणजे? तू म्हणतीयस त्याप्रमाणे ह्याचा संबंध जर का इंदुमतीच्या काळाशी असेल तर मग मनीषाचा काय संबंध? तोही संबंध आहे. मी प्रथमेशची काही चित्र पाहिली. त्यातल्या एका चित्रामध्ये त्यांनी एका मुलीला स्विमिंग पूलमध्ये बुडताना दाखवलं होतं. म्हणजे मनीषा? मनीषाच. त्याला जर का बुडणारी मुलगी आठवत असेल त्याला सुलेखाचं बालपणही आठवत असेल. सुलेखाचं बालपण, मनीषाचं बालपण, मनीषाचं भांडण आणि स्विमिंग पूल इथपर्यंत सगळं. आणि हे सगळं किती जणांना माहिती आहे? कोणालाच नाही, शक्यच नाही. त्याने कितीही चित्र काढली तरी याचा संदर्भ कोणालाही लागणार नाही. मनीषा मला नेहमी म्हणायची, सुलेखा इज अ विच. चेटकीन म्हणतात त्या तुला माहितीये, पण मी आजपर्यंत लक्ष नाही दिलं कारण तू मैत्रीण होतीस माझी. बट नाउ आय से यू आर अ विच अँड यू हॅव ऑलवेज बीन अ विच. असं परत बोललीस तर बघ जीव घेईल तुझा मनीषा. दुसरं येतं काय ग तुला? तुझा आजचाच नाही, खूप चांगली ओळखते मी तुला. नोबडी नोस यू बेटर दॅन मी. तुझ्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत सुलेखा. आणि म्हणूनच नियतीच्या मनात नव्हतं तिला जिवंत ठेवणं. मी मारलं तिला. आणि नियतीला तुलाही शांत बसू द्यायचं नव्हतं. म्हणूनच मनीषाचा जन्म झालाय. ती परत आली आहे. ती सगळी रहस्य, गुपित आणि घटना घेऊन. म्हणजे मनीषा प्रथमेश. सॉरी डॉक्टर, प्रथमेश जसा वागला. नाही मिसेस शास्त्री, इनफॅक्ट आय शुड बी सेइंग सॉरी.
मी इतक्या मोठ्याने ओरडायला नको होतं त्याच्यावर. पण तो असा का वागला असेल ते खरंच मला नाही कळत. मी तोच विचार करतोय मिसेस शास्त्री. आय थिंक इट इज लाईक दिस मिसेस शास्त्री. आपण एखाद्या व्यक्तीला ओळखतो, मग आपल्याला असं वाटतं की ती व्यक्ती सुद्धा आपल्याला ओळखते, पण ती आपल्याला ओळख दाखवत नाही. तेव्हा जसा आपल्याला त्रास होतो तसाच त्रास प्रथमेशला होतोय. म्हणजे डॉक्टर, त्यांनी तुम्हाला ओळखलं? पहिल्याच भेटीत कदाचित. आज साधलेला संवाद होता, पण तोही एकतर्फी. त्याचाच त्याला राग आला आणि मलाही. पण मग आपल्याला त्याच्याकडून काहीच कळू शकणार नाही. कळणार मिसेस शास्त्री. अजून बऱ्याच गोष्टी कळायच्या त्याच्याकडून. अनेक माणसांची ओळख व्हायची. ती माणसं कोण, मी कोण, माझा त्यांच्याशी काय संबंध, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून जाणून घ्यायच्या असतील तर एका मध्यस्थाची गरज आहे मिसेस शास्त्री. जो आपलं बोलणं समजून त्याला समजावू शकेल आणि त्याचं बोलणं आपल्याला. राधा वहिनी, तिला कळू शकेल तो काय सांगतोय ते? नाही मिसेस शास्त्री. शास्त्र शुद्ध साइन लँग्वेज शिकलेला कोणीतरी हवा, जो त्याची भाषा समजू शकेल आणि त्याला शिकवू शकेल. पण डॉक्टर, ह्या गोष्टीला खूप वेळ लागेल. दुसरा पर्याय आहे मिसेस शास्त्री. हिप्नोटिझम. थेट संवाद प्रथमेशच्या अंतर्मनाशी. कोणाचं चित्र आहे डॉक्टर? श्रीरंग रानडे. सुलेखा राऊत, काय येते ती तुझ्याकडे ताई? शिकायला येते. काय शिकवता आपण तिला? योगा. योगा. त्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि काही असेल तर ते तुला सांगायची गरज मला वाटत नाही. पण एक इन्स्पेक्टर म्हणून मला विचारायची गरज वाटते. माझ्या वैयक्तिक गोष्टी कोणालाही सांगायला मी बांधील नाही. ताई, ताई नाही. ताई नाही.
एक इन्स्पेक्टर म्हणून माझ्याशी बोलत असशील तर एका वकिलाशी बोलावं लागेल, आणि बहीण समजून बोलत असशील तर तुझी ही पोलिसी भाषा चालणार नाही. माझा प्रश्न कळलाय तुला. उत्तर दिलंय मी तुला. नको तिच्या फंद्यात पडूस. हेच मी तुला म्हटलं तर. पोलीस म्हणून सांगतोय, तिचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाही. तू एक पोलीस म्हणून सांगतोयस, पण मी तिला वैयक्तिकरित्या चांगलीच ओळखते म्हणून सांगते. नको फंदात पडू. माझ्याकडे पर्याय नाही. का? सरंजामींसाठी, शास्त्र्यांसाठी, का कोणा एका शास्त्रीसाठी?